म्हणजे नितीन दुले बाद होतोय काराव संघाचा सागर त्याला बाद करतोय सुंदर झेल घेतोय तो काराव संघाचा क्षेत्ररक्षक आणि पहिल्याच चेंडू मध्ये विकेट पडते ती नितीन दुलेंच्या स्वरूपात बीड संघाची। आता मात्र डीजे मास्टर तुम्ही संधी घेऊ शकता। पुरेपूर षटकाचा प्रयत्न केला परंतु फटका मात्र फसला तो नितीन धुलेचा आणि आपल्या विकेटचा मात्र पतन करून बसला हा नितीन धुले। चौकार षटकांचा बादशाह गोलंदाजीचा बादशाह नितीन धुले आज आयुक्त बीड 11 संघाकडून खेळताना आपण पाहतोय आपल्या वादल नसापूरच्या मैदानामध्ये। चला मॅच चालू करायची आहे। बीड वर्सेस काराव। उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो का बीड आणि काराव यांचा संघात सामना चालू आहे। स्लेग साइडला मारण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिलेत फलंदाज आणि लेग बायचा इशारा होता अंपायर करतात आणि धाव संख्या 1 ने वधारते। धाव संख्या जाऊन पोहोचते ती एकच्याच घरात म्हणजे याच लेग बायजने धाव संख्या श्री गणेश झाला बीड संघाचा। सागर सुंदर सुरेख गोलंदाजी करतोय नेत्रदीपक गोलंदाजी करतोय एक मोठा मासा त्याने आपला गळा लावला तो म्हणजे नितीन धुले यांच्या रूपात बीट करतोय सुंदर गोलंदाजी काराव संघ पूर्णपणे बीट होतोय हा फलंदाज माही। नक्कीच समीर मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी बजावली होती माही बीड संघाचा फलंदाज पण आता सुद्धा चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल माहीला अपेक्षा असतील बीड संघाला। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न टोलण्याचा प्रयत्न परंतु तितकी चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी करतोय हा सागर निर्धाव चेंडू सांगता करतोय वारंवार निर्धाव चेंडू टाकतोय तो बीड संघाला आणि धाव संख्या एका ठिकाणी स्थिरावले एक धावेवरच 4 चेंडू 1 धाव। रिव्हर्स स्वीपचा फटका परंतु त्याच पद्धतीने रिव्हर्सचा फटका सीमारेषा लगत जातोय आणि चौकार मारतो खणखणीत माही। एक चातुर्य दाखवलं क्रिकेट मध्ये आणि त्यांनी हा रिव्हर्सचा फटका केला। सबल राहतात आणि झेल बाद होतोय माही मोठा विकेट गळाला लागतोय तो म्हणजे बीड संघाचा काराव संघाला मिळतोय तो माहीची जागा घेतोय खंडू ज्याने पहिल्या सामन्यामध्ये भरपूर मोठं योगदान दिलं असा हा खंडू उंचपुरा फलंदाज ताकदीचा फलंदाज बीड संघाचा। एक षटका सामने धाव संख्याले 5 आयुक्त बीड 11 काहीतरी पहिल्या षटकात अडखलतोय आणि कमी पडतोय कारण 2 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत। चांगली गोलंदाजी केली सागर यांच्या भात्यातून आलेली आहे सुंदर गोलंदाजी करतोय काराव संघाचा सागर। एक षटक 5 धावा 2
विकेटचं पतन करतोय, आपले 2 विकेट आपल्या नावावर करतोय माही आणि नितीन दुले यांच्या स्वरूपात. दुसरं षटक नंतर काराव संघाचं वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. राकेश सुंदर फटका, देखना फटका, रोमांचक फटका जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, खणखणीत चौकार जातोय. लेग साइड कव्हर, सॉरी षटकार जातोय. षटकाच्या ऐवजी जास्त चौकारच बोलतो, कारण ती सवय झाली आहे आमच्या वादळ क्रिकेट संघ यांच्या मुले. पण ठीक आहे, चुकी होते मित्रांनो. सुंदर फटका दिसतोय आपल्याला मैदानामध्ये. सामन्याचा आनंद घ्यायला या ठिकाणी उपस्थित वरिष्ठ नागरिक शिवरामा अण्णा भोईर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना अण्णांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. दुसरा चेंडू, हेलिकॉप्टर शॉट जातो सीमारेषा लगत, खणखणीत षटकार. आता मात्र कमबॅक केले, जरी आमच्या 2 विकेट गेले असेल तरी आम्ही पण काही कमी नाही असं दाखवतोय तो हा फलंदाज जय. सुंदर फलंदाजी, 2 चेंडू 2 षटकार. आता मात्र काहीतरी बॅकफुटवर जातोय हा काराव संघ. काराव संघाला रणनीती बदलावी लागेल आणि आपल्याला कमबॅक करावं लागेल. या उद्दिष्ट ठेवून गोलंदाजी करावी लागेल काराव संघाला. तसेच क्रिकेट संघ आयोजित चषक पर्व पहिले आणि दिवस मात्र दुसरा, काराव वर्सेस बीड. जाऊन दिला बॉल, सोडून दिला बॉल, कारण त्यांना माहिती आहे हा चेंडू मात्र अवांतर आहे, वाईड आहे, त्यामुळे कोणताही त्यांनी जोखीम पत्करलं नाही. मात्र जयेश मोहिते अंपायर या निर्णय मात्र ठाम आणि स्वेर चेंडू सांगता होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 18च्या घरात. पहिल्या षटकात धावा आल्या नसतील, परंतु आता मात्र धावा येत आहेत. आणि इनसाइड एज, जरी 2 फटके तुम्ही षटकार मारले असतील तोच प्रयत्न परत केला आणि त्याच पद्धतीने व्हेरिएशन चेंज केलं या गोलंदाजानं आणि इनसाइड एज लागून कट चेंडू जातोय विकेट किपरच्या हातात आणि विकेटचं मात्र पतन होतंय. जय यांचं माघारी परततात. आपल्या भाट्यामध्ये मात्र 12 धावा स्वतःच्या नावावर केल्यात असा जय बीड संघाचा माघारी परततोय. त्यांचा शुभागमन झालेला आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील या वादळ संघाकडून सन्मान केला जाईल. जयची जागा भरून काढेल जितू. जरी जय गेला मात्र जितू मात्र मैदानात आला आपला संघ वरचढ ठरवण्यासाठी. बीड संघ काय आहे ते दाखवून देण्यासाठी काराव संघाला, आणि काराव संघ सुद्धा कमी नाही का, आम्ही ही कमी नाही आहोत. सुंदर फटका, लॉंग ऑन ला फटका मिळत जातोय सीमारेष लगत, खणखणीत चौकार मारतोय, आल्याला फटका मारतोय, सुंदर फटका मारतोय हा जितू आणि आपल्या नावावर मात्र 4 धावा संपादन करतोय हा जितू. धाव संख्या मात्र 4 ने वधारली. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 22च्या घरात. आमचे चनाक्ष असे स्कोरर मिलिंदजी मोहिते, ओमकारजी मोहिते, प्रतीक मोहिते यांनी सुंदर चोख भूमिका बजावली असेल या 2 दिवसांमध्ये. चला वेल करू नका मित्रांनो, अजून सामने खेळवायचे. सूर्यमासा अस्ताला जातोय. परत मिडवला मला चेंडू सीमारेषा लगत, परंतु हा मात्र झेलबाद होईल. कोणतीही चुकी करत नाही.
परफेक्ट टायमिंग जज करतोय हा क्षेत्ररक्षक आणि जेलबाद होतोय तो म्हणजे जय. जितू मात्र माघारी परततोय आणि जितूची जागा भरून काढतोय तो शिवम. त्याप्रमाणे एक धाव कंप्लीट केली प्रयत्न रनिंग द बिटवीन विकेट परंतु अंपायर मात्र बोट मात्र उंचावतात सांगतात हा धावबाद आहे. धावबादच्या स्वरूपात विकेट येते ती काराव संघाला आणि विकेटचं मात्र पतन होत आहे. जय यांचं रन आउट. शिवम यांची विकेट पडते रन आउट होतात ते. तर माझा षटका तो पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी षटका ठोकला होता. आपल्याला 4 नंबरला का पाठवलं जातंय का आपण या संघामध्ये आहे ते त्याने दाखवून दिलंय. खंडुयाने सुंदर फटका मारला खंडुयाचा. परत मोठा फटका माझा प्रयत्न परंतु बीट झाले पूर्णपणे बीट केलेत. जरी विकेट यांनी चुकी केली असेल तरी मागचे मात्र चनाक्ष बीडचे पाठराखे तसेच कारावचे पाठराखे आपल्या टीमला प्रोत्साहन करताना स्वेर चेंडूचा मारा जरी बीट झाला असेल पण चेंडू मात्र स्वेर एक धावाने धावसंख्या वधारेल ती बीड संघाची. बीड आयुक्ता 11 बीड वासर कोंड्यातील संघ जो दबदबा करतोय क्रिकेट विश्वामध्ये तसेच काराव संघ बदलापूर एरियातून येतो. या ठिकाणी आमचे आधारस्तंभ श्री संतोषदादा मोहिते यांचं शुभागमन होते. दादांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे.
हा पण चेंडू स्क्वेअर असेल. स्कोरर परत मोठा फटका. माझा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षणामध्ये तैनात असेल. एक धाव पूर्ण होते. क्षेत्ररक्षण मात्र कायसे अडखलतात आणि 2 धावा पूर्ण करतात. खंडू गुड रनिंग द बिटवीन विकेट करतात. खंडू चांगली रनिंग करतात, चांगली बॅटिंग करतात, चांगली फलंदाजी करतात असे आपले खंडू. उंच पुरा हा फलंदाज, मजबूत श्रेष्ठ फलंदाज खंडू बीड संघाचा. एक हाताने कॅच घ्यायचा प्रयत्न, परंतु कॅच सुटला. धाव मात्र मिळाले नाही. जर कॅच घेतला असता तर सेकंडचा हा जो बॉल असतो त्याच्यावर कदाचित फुलटॉस चेंडू. प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू आता सीमारेष लगत, पण तिथं मात्र क्षेत्ररक्षण चनाक्ष पद्धतीने कॅच घेतात. साहिल 10 नंबरची जर्सी घातलेला हा साहिल सुंदर झेल पकडतोय, आपल्या संघासाठी योगदान देतोय. डीजेना मात्र संधी मिळते. संघाला विनंती असेल की आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये रवाना करत आहे लगेच. अंपायर स्पीडअप करायचंय. तुम्हीच आता पुढे जबाबदारी घ्यायची, पटापट क्षेत्रात लावून घ्यायचंय, कारण अजून 2 मॅचेस तुम्हाला खेळायचे आहेत आणि सूर्य मात्र अस्ताला पोहोचतोय. चला सामने पटापट चालू करा. सलामी जोडी मैदानात रोहन अँड निखिल. रोहन आणि निखिल दोन्ही. रोहन मात्र ऑलराऊंडर हा स्वरूपात निर्माण होतो काराव संघाकडून आणि त्यांचा सामना असेल तो म्हणजे नितीन धुले यांच्या बरोबर. नितीन धुले वेगवान गोलंदाज, रायगड एक्सप्रेस जरी बोलला तरी चालेल असा हा नितीन धुले.
वेगवान गोलंदाजीत कधीही बॅट्समनला चकवा देतो, समजून येत आहे असा हा नितीन धुले. पण काराव संघ तितका तरबेज, ज्याप्रमाणे आपला पहिल्या सामन्यात जो खेळ केला तोच खेळ इथेही करायला बघेल, दुसऱ्या सामन्यात करायला बघेल असा काराव संघ. बदलापूर क्षेत्रातून येणार हा काराव संघ, जे कधी एकामेकाला उभे ठाकले नसतील. हा काराव आणि बीड दोघांना एकामेकाची गोलंदाजी माहित नाही, फलंदाजी माहित नाही, त्यामुळे सामन्यात चुरस निर्माण होते, सामना खोलवर जातो. स्पीडअप करा, गोलंदाजी मात्र तयार. नितीन धुले केपीएल चा बादशाह म्हणून समजला तो नितीन धुले. 15,000 पॉइंट्स त्याच्या नावावर आहेत, त्याची खरेदी झालेली आहे. पहिला चेंडू पॅडने टाकला आणि अंपायर मात्र हात उंचावतायत. एलबीडब्ल्यूच्या मार्फत मध्ये पहिला विकेटचं पतन होते, ते म्हणजे काराव संघाचा. काराव संघाला मात्र मोठा हादरा मिळतोय. काराव संघाचा मोठा मासा गाला लागतो तो म्हणजे फील्डला. आणि शून्यावर बाद होतोय हा फलंदाज, त्याचं नाव असेल निखिल. निखिलच्या रूपात मोठा मासा गालावतोय नितीन धुले. सुरेख गोलंदाजी, ज्याप्रमाणे त्याची फलंदाजी आहे त्याप्रमाणे गोलंदाजी सुरेख आहेत, जबरदस्त गोलंदाजी करतात. आपण का महत्वाचा आहे क्रिकेटचा, का महत्वाचा भाग म्हणून त्यांनी दाखवून दिला असं नितीन धुले यांनी. चला पटापट स्पीडअप करा, कारण सामना अजून दोन खेळवायचे आहेत. अंपायर जयेश मोते, चनाक सोहा. पहिला चेंडू नितीन धुले यांचा, पहिला चेंडू विकेटचा पतन. दुसरा चेंडू, काय बॉलिंग करतोय, काय गोलंदाजी करतोय हा नितीन धुले. लेग साइडचा स्टंप मात्र उद्ध्वस्त करतोय तो हा नितीन धुले. आणि आपला काय दबदबा आहे बीड संघामध्ये, काय क्रिकेट उच्चार दबदबा आहे तो सांगून देतोय आपल्या नसरापूरच्या ग्राउंडवर, मैदानावर हा नितीन धुले. ऐकता बीड विलेंचा हा महत्वपूर्ण हिरा मानला जातो नितीन धुले. नितीन धुले यांचे पारितोषिक दयानंद मोहिते यांनी जर हॅट्रिक जर घेतली नितीन धुले यांनी, तर त्यांच्यावर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बघूया नितीन धुले त्या कॅश प्राइजला स्वीकारतात की नाही स्वीकारत. दोन चेंडू, दोन विकेट्स, कमबॅक पूर्णपणे करतो आपल्या ह्या सामन्यामध्ये, परंतु अजून बराचसा खेळ बाकी आहे. आणि काराव संघाकडे मात्र बॅटिंगचा पण भरपूर अनुभव आहे, फलंदाजीचा भरणा आहे, शेवटपर्यंत फलंदाजी करू शकता असा काराव संघ. चला मित्रांनो, खेळ चालू करा, स्टार्ट करा. सागर स्ट्राइकचा फलंदाज सागर नितीन धुलेचा सामना करतील. उलटा चेंडू त्याप्रमाणे मारला, परंतु विकेट हॅट्रिक होणार मित्रांनो, कारण हे मात्र क्षेत्राचे कधी कॅच सोडत नाही. आणि कॅच प्राइजचा मानकरी ठरले ते म्हणजे नितीन धुले. कॅश प्राइजला सन्मान दिलाय नितीन धुले यांनी. आणि मात्र खिशाला मात्र कात्री बसत दयानंद मोहिते यांच्या 1000 रुपयाचा कॅश प्राइज नितीन धुले जिंकतोय. तीन चेंडू आतापर्यंत खर्च केले, 3 चेंडू मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी, 3 चेंडू 3
फलंदाज बाद काराव संघाचे नितीन दुले जबरदस्त बॉलिंग वादळ क्रिकेटच्या मैदानावर करतोय, नसापूरच्या मैदानावर करतोय, भिकांडीचे मैदान म्हणून प्रसिद्ध असलेला हा मैदान. या ठिकाणी आमच्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संतोषदादा भोसले यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. चौथा चेंडू एक्स्ट्रा करून जातोय, सीमारेषा लागत जातोय, परंतु त्याचप्रमाणे शतक प्रयत्न करतो, परंतु त्यांची मात्र धावगती कमी पडते आणि चेंडू मात्र जिंकतोय. खणखणीत चौकार येतोय मित्रांनो आणि या चौकाच्या साहाय्याने मात्र श्री गणेशा होतोय तो म्हणजे काराव संघाचा. 4 चेंडू 4 धावा 3 विकेट्स. आज कालपर्यंत आणि आतापर्यंत चांगले सामने सुरळीत सामने चालू आहेत नसरापूर च्या क्रिकेटच्या मैदानात. चौथा चेंडू पुन्हा चेंडू, परंतु एक डाव तर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणे, परंतु नाही. चनाक्ष फिल्डिंग ती बीडच्या रूपात पाहायला मिळते. जखडून ठेवलंय फलंदाजाला. विकी हा फलंदाज मागच्या सामन्यातला हिरो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी विकी. बघूया आपल्या संघाने काय योगदान देतोय. जबरदस्त फटका मारतोय आणि हा पहिल्यांदा तुम्ही त्यांना बाहेर काढा, बाहेर काढा तुम्ही पहिल्यांदा. कोणत्याही सामन्यात व्यत्यय नकोय, बाहेर निघा तुम्ही. जरा लक्ष द्या आयोजक, कोण आतमध्ये येतोय कोण नाही, कुणाचं नुकसान व्हायला नको. आपले सामने सुरळीत पार पडत आहेत. तिथून डायरेक्ट बाहेर काढा नयन, त्याला बाहेर काढा. जरा स्पीडअप करा. दोन्ही संघ धाव संख्या 8 3 विकेट काराव संघाचे. अजूनही बराचसा केलं बाकी, 12 चेंडू बाकी आहेत, 8 धावा झाल्यात मित्रा. उचलून बाहेर काढला डायरेक्ट. प्रेमाने 27 गरज आहे, 12 चेंडू 27 धावांची गरज आहे ती म्हणजे काराव संघाला. जोपर्यंत रोहन मैदानात आहे, सलामीचा फलंदाज मैदानात आहे, काराव संघाला आशा असतील. जोपर्यंत विकी मैदानात आहे तोपर्यंत काराव संघाला आशा असतील, कारण काराव संघ हा मजबूत संघ मानला जातो सध्याच्या तरी स्थितीला. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरा असा जय गोलंदाज बीड संघासाठी लाभतोय, योगदान देतोय. चेंडू परंतु पॉइंटच्या दिशेने भिरकावलाय रोहनने. सीमारेषा पार धाडतोय चेंडूला, जातोय खणखणीत चौकार. 4 धावाने धाव संख्या वाढते 12. डीजे मास्टर तुम्ही संधी घेऊ शकता. पहिल्या चेंडूवर चौकार, देखण्यात एक फटका मारला, पॉइंटच्या दिशेने फटका. तोच चेंडू तोच फटका बघायला मिळतो आतापर्यंत. सत्यजीवन ताईनाथ एक धाव पूर्ण करतो, दुसरा धावाचा पाठलाग तोही पूर्ण होतोय. 2 धावा पूर्ण होतात. 2 धावांच्या गतीने धाव संख्या वाढते, वधारते, 14च्या घरात जाते. दोन चे फटके मध्ये जर चौकार षटकार तो त्यामुळे धावसंख्या वाढते. हा नियम, हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून खेळतोय काराव संघ. दिवसचा फटका, सुंदर फटका, मात्र आता फटका बसलाय कारण तिथे येतोय जज करतोय हा शतरक्षक आणि होतोय बाद. रोहन खेळची संपुष्टात येते केली. फलंदाज होतोय बाद काराव संघ. बॅकफुटवर 2 फटके मारल्यानंतर काराव संघाचा हा रोहन मात्र बाद होतोय. रिव्हर्स स्विचचा फटका माझ्या प्रयत्नात धावांची धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात मात्र आपले विकेट गमावून बसतोय तो म्हणजे हा रोहन.
आणि त्याची जागा भरून काढतो तो प्रमोद. आता मात्र प्रमोद आणि विकी मध्ये कोण फटका मारले समजून यायचं नाही, कारण रमेश दोघांची तब्येत तेवढीच, शरीराची तेवढीच उंचपर्यंत दोघेही. जसं के एल राहुल विराट कोहली खेळतो आपल्याला समजून येत नाही का कोण फटका मारतो, त्याप्रमाणे कारवार संघाचे आज दोन बॅट्समन मैदानात दिसत आहेत. चौथा चेंडू पीठ करतोय पूर्णपणे हा जय गोलंदाज. चौदा धावा अजून पण रोखले. आता मात्र मोठा पल्ला पार करावा लागेल कारवार संघाला. फटका मिडॉनला मला चेंडू काय ताकद आहे मित्रा, परंतु सिक्स जातोय जागावर ना खडे खडे हा फटका मारला आणि चेंडू माझ्या सीमा रेषा पार झाला. कणकण षटकार मारतोय हा प्रमोदच्या षटकाराने मात्र संधी माध्यमात जागा मिळते. सात चेंडू 15 धावांची गरज कारवार संघाचा. मॅच मात्र कोलवर गेले, मॅचला मात्र मजा येईल, मॅचचा आनंद मात्र प्रेक्षक भरपूर घेत आहेत. सुंदर फटका, खोदून काढलेला फटका मिडॉन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये एक धाव पूर्ण करतोय, परंतु रोखलंय, एका धावावर रोखलंय बीड संघानं. धाव संख्या सरसावते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 21. आता मात्र 6 चेंडू 14 धावांची गरज. काय समीकरण आहे रमेश, तुला काय वाटतंय? कारवार संघ पार करेल का बीड 11 संघ पार करेल? आपला विजयाचा मुहूर्त कोण रोवेल या मैदानावर? बघायला गेलं तर समीर, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तसं धावा जास्त मागण्या नाहीयेत, परंतु समोरील जी संघ आहे तो संघ सुद्धा एक नामवंत संघ आपल्या कर्जत तालुक्यामध्ये बीड संघ आहे. तर गोलंदाजी जर चांगली केली तर नक्कीच त्यांच्या दिशेने म्हणजे बीड संघाच्या दिशेने हा सामना झोकेल. पण आता पाहूया, सर्वांचं लक्ष या सामन्यामध्ये. शेवटचं षटक, गोलंदाज मात्र माही म्हटलं की महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देतो. हा शब्द 4 अक्षरी शब्द, पण नाव मात्र मोठं, महेंद्रसिंग धोनी. पहिला चेंडू ताकदीचा पुरेपूर वापर करतोय हा फलंदाज प्रमोद. काय फटका मारलाय, क्लासिकल मिडॉनला फटका जातोय सीमा रेषेच्या पार. षटकार तिथे मात्र ऑन होतोय. ऐवा काय झाले का मित्रांनो? किरणजी बांदे यांचं शुभागमन झालेलं आहे. ऐवा कॅच खोदून काढतोय. पहिला षटकार आला, नंतर परत पुरेपूर मारण्याचा प्रयत्न करतोय. एक धावा समाधान मानावं लागतंय. ऐवा कॅचचे प्राइज मात्र कॉमेंटला जमा होतील, लक्षात ठेवा. वरसे संघाचा फटका, क्लासिकल फटका. आता मात्र बॅकफिट वर पूर्णपणे आयुक्त बीड 11 आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर. काय सामना बघायला मिळतोय, कारा वर्सेस बीड 11. फटाफट लगातार 2 चेंडू 2 षटकार. कॅच ज्यांनी पकडली वरसे संघाचं आशिष, आणि त्या आशिषला या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक उमेश मोहिते यांच्याकडून. यांच्या उमेश मोहिते बारक्या कांबळे म्हणून ज्यांची ओळख असला हा उमेश मोहिते. 3 बॉल 1 रनची गरज मित्रांनो कारवार संघाला.
या ठिकाणी आमचे परममित्र किरणजी बांडे यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. किरणजी बांडे हाच का तो संघ ज्याने पहिल्या मॅचेस मध्ये एक तर्फी लढा जिंकला. आता मात्र 3 बॉल 1 रन करायचे काराव संघाला. एक फक्त दिशा दिली, 1 रन काढायचा प्रयत्न आणि सुंदरपणे 1 रन गेला. आणि मात्र बघूया अजूनही पंचा निर्णय आला नाहीये, कारण पंच निर्णय घेतील. तुम्ही टेन्शन घेऊ नका कोणत्या गोष्टीचं. आमचे मित्र जेवण मोहिते मात्र मॅचचा पुरेपूर आनंद घेताना त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. रमणजी मोहिते यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. बंधू दुर्गे, मी तुम्हाला वारंवार कॉल करतोय, तुम्ही इथे यायला पाहिजेत. व्हॉलेंटिअरने ताबा घ्यायचाय. जबरदस्त मॅच बघायला मिळाली. वरसेवाडी तुम्ही लगेच इथे यायचंय आणि आपला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय मित्रांनो. या ठिकाणी खूप खूप अभिनंदन काराव सांगत. काय तुम्ही मॅच जिंकून आणली. सामनावीर आत्ताच आपण सामना पाहिला, कारा वर्सेस बीड. या सामन्यामध्ये काराव संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघ बीड यांचे गोडगोड कौतुक. या आणि काराव संघाचा